पुन्हा एकदा स्वागत। सत्ता स्थापनेबाबत भाजप निर्णायकी भूमिका थोड्याच वेळात जाहीर करू शकते। वर्षा या बंगल्यावर भाजपची कोर कमिटीची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीनंतर पुन्हा 4 वाजता कमिटीची बैठक पार पडणार आहे, जी सुरू झालेली आहे आणि केंद्राकडूनही केंद्राकडूनही प्रतिनिधी या वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहे। भूपेंद्रजी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते केंद्राचा संदेश घेऊन आले आहेत अशी माहिती मिळते आहे। या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, गिरीश महाजन, व्ही सतीश, विजय पुराणिक हे सगळे सहभागी झालेले आहेत आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी भूपेंद्र यादव सुद्धा वर्षावर दाखल झालेले आहेत। अर्थातच ते केंद्राचा निरोप घेऊन दाखल झालेले आहेत। पहिली बैठक भाजपची सकाळी पार पडली, ती साधारण 2-4 तास चालली, दुपारी ती संपली। त्या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवारांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आणि पुन्हा एकदा दुसरी कोर कमिटीची बैठक सुरू आहे। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडे जाऊया। विवेक, दुसरी भाजपची कोर कमिटीची बैठक संपत आलेली आहे का? काय अपडेट मिळत आहे? सुवर्णा, खरं तर कुठल्याही क्षणी ही कोर कमिटीची बैठक संपून भारतीय जनता पक्षाचे नेते हे राजभवनाकरता जातील, कारण हा जो सगळा संपूर्ण परिसर आहे वर्षासमोरचा, तिथं आता पोलिसांनी मुवमेंट आहे असं सांगितलेलं आहे। इथल्या ज्या गाड्या आहेत, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या भागामध्ये मुवमेंट असते, तिथल्या ज्या पार्क केलेल्या गाड्या असतात त्या देखील हटवण्यात येतात। त्यामुळे त्या दृष्टीने पोलिसांनी तयारी सुरू केलेली आहे। याचाच अर्थ काही वेळातच हे सगळे नेते राजभवनाकडे रवाना होतील आणि राज्यपालांनी जी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलेलं आहे त्यावर भारतीय जनता पक्ष काय निर्णय घेतो तो निर्णय राज्यपालांना ते कळवणार आहेत। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती निवडणुकीपूर्वी होती आणि निवडणुकीनंतर मात्र दोन्ही पक्षांमध्ये वाद झालेले आहेत। त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सर्वाधिक जागा मिळालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलेलं आहे। काल हे निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि 2 दिवसात तुमचं उत्तर कळवा असं देखील सांगण्यात आलेलं होतं। आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या गटामध्ये आपण बघतोय की राजकारणामध्ये खूप मोठ्या हालचाली होताना आपल्याला पाहायला मिळतात। भूपेंद्र यादव हे केंद्रीय नेतृत्वाचा संदेश घेऊन आता आलेले आहेत। दुसरी कोर कमिटीची बैठक सुरू झालेली आहे। सकाळच्या वेळात काही चर्चा झाली, त्यात अल्पमताचं सरकार बनवायचं नाही हे भारतीय जनता पक्षानं स्पष्ट केलेलं आहे। पण बहुमताचा आकडा नसताना भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करतोय का हे पाहावं लागेल। काही वेळातच या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळणार आहेत। थोड्या वेळातच हे भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी रवाना होतील आणि त्यानंतर कळू शकेल की भारतीय जनता पक्ष हा सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे की नाही। नक्की विवेक, मात्र जसं काही क्षणापूर्वी तुम्ही म्हणालात की वर्षा या निवासस्थानाबाहेर मुवमेंट आहे असं पोलिसांकडून कळलं, याचाच अर्थ सगळे नेते आता बाहेर पडतील या बैठकीमधून काही वेळात, काही क्षणात, पण प्रसारमाध्यमांशी बोलून मग पुढे ते राजभवनाकडे रवाना होतील अशी काही शक्यता नाही? त्यांना औपचारिकपणे राज्यपालांना पहिला आपला काय निर्णय आहे ते कळवावं लागणार आहे। काल संध्याकाळी जवळपास 7:30च्या सुमारास राजभवनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र जारी करण्यात आलं आणि तुमचा सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष आहे, तेव्हा सत्ता स्थापन करण्यासाठी तुम्ही तयार आहात की नाही अशी विचारणा करणारं हे पत्र होतं। त्यामुळे त्यांना औपचारिकपणे राजभवनावर उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे इतर नेते हे देतील आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी भारतीय जनता पक्षाचे नेते संवाद साधतील आणि आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहेत। अर्थात या सगळ्यामध्ये राज्यस्तरातले भारतीय जनता पक्षाचे नेते हे विचार विमर्श करत असताना केंद्रीय नेतृत्व या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहतं हे देखील महत्त्वाचं असणार आहे, कारण केंद्रीय नेतृत्व या संदर्भातला निर्णय घेईल आणि तो निर्णय राज्यपालांना कळवण्यात येईल की भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेचं निमंत्रण स्वीकारतो आहे की दुसऱ्या पक्षाला राज्यपालांना निमंत्रण द्यावं लागतं हे पाहावं लागेल। दुसरा पक्ष अर्थातच शिवसेना आहे, ज्यांच्या 56 जागा या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्या आणि ते दुसऱ्या क्रमांकावर आता राज्यात आहेत। त्यांना काही अपक्षांनी पाठिंबा देखील दिलेला आहे, त्याच्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आता 64 आहे। आता भारतीय जनता पक्षानं जर सत्ता स्थापनेचा दावा केला नाही तर शिवसेनेला ते निमंत्रण जाणार आहे। पण या दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये काही संवाद होतोय का, भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करतोय का हे पाहावं लागेल। नक्की, पण विवेक, भूपेंद्र यादव आल्यानंतर काही वेगवान घडामोडी घडल्या किंवा आपण असं म्हणूया निर्णयावर शिक्कामोर्तब झालं असं म्हणायचं का? कारण लगेच काही वेळामध्ये सगळे नेते बाहेर पडतील असं तुम्ही म्हणताय। आणि दुसरी स्पष्ट गोष्ट विचारायची तर आम्ही सरकार बनवू शकत नाही अशा प्रकारचा संदेश देण्यासाठी राजभवनावर सगळे भाजपचे नेते जातील, या निर्णयाकडे ते पोहोचलेले आहेत असं म्हणायचं का? भारतीय जनता पक्षाच्या
केंद्रीय नेतृत्व आणि राज्यस्तरीय नेतृत्व हे एकत्रित हे निर्णय घेतील. भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व नेमकं काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये ही गोष्ट भूपेंद्र यादव यांच्या माध्यमातून इथल्या कोर कमिटीच्या सदस्यांना सांगणार आहे आणि त्यानुसारच हा निर्णय घेतला जाईल. भारतीय जनता पक्षानं स्पष्ट केलेलं आहे की आम्ही अल्पमतातलं सरकार बनवणार नाही, त्यासोबतच आम्ही फोडाफोडी करणार नाही असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. 2014 साली ज्या पद्धतीने फ्लोअर मॅनेजमेंट करत बहुमत विश्वासदर्शक ठराव हा भारतीय जनता पक्षानं पारित करून घेतला होता विधानसभेच्या पटलावर, तसंच काहीतरी राजकारण आता होणार की अल्पमतातलं सरकार बनवण्यापासून भारतीय जनता पक्ष खरोखरच तो जो निर्णय आहे तो निर्णय घेणार नाही हे पाहावं लागेल. भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या नेत्यांच्या कोर कमिटीतल्या बैठकीच्या निर्णय जो आहे तो राज्यपालांना कळवला जाईल आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हा निर्णय जाहीर केला जाईल. नक्की, धन्यवाद तुर्तास विवेक. आणि काही क्षणामध्ये पुन्हा आम्ही आपल्यापर्यंत येतो जेव्हा ही बैठक संपेल. आणि जसं आमचे प्रतिनिधी सांगतायत की सगळे नेते कदाचित राजभवनाकडे भाजपचे जाऊ शकतात, पण त्याआधी पहिली बैठक जेव्हा सकाळची संपली भाजपच्या कोर कमिटीची, त्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी प्रतिक्रिया दिली होती प्रसारमाध्यमांना, त्यावर आपण नजर टाकतोय. आता आम्ही कोर टीमची बैठक घेतली. या कोर टीमच्या बैठकीत या निमंत्रणाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. 4 वाजता पुन्हा आम्ही चर्चेला बसतो आहे आणि राज्यपाल महोदयांनी दिलेल्या निमंत्रणाच्या संदर्भात आमच्या पक्षाची भूमिका ही आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या समक्ष मांडणार आहोत आणि आपला निर्णय हा राज्यपाल महोदयांना 4 वाजता होणाऱ्या बैठकीनंतर देणार आहोत. आणि आपण हे स्पष्ट करूया की दुसरी बैठक सुद्धा संपायला आलेली आहे. भाजपची कोर कमिटीची ही दुसरी बैठक काही क्षणात संपेल अशी माहिती मिळते आहे. त्यावर आपली नजर असेल, लक्ष असेल. तिकडे मुंबईमध्येच सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी प्रफुल्ल पटेल भेटायला गेलेले आहेत आणि तिथे सिल्व्हर ओकवर पटेल आणि पवारांमध्ये बैठक सुरू झालेली आहे, भेट सुरू झालेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. प्रफुल्ल, सिल्व्हर ओकवर काय हालचाली? आता प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांच्या भेटीला आलेले आहेत. एकीकडे भाजपाची कोर कमिटीची बैठक आहे आणि दिल्लीत महाराष्ट्राचे प्रभारी जे आहेत ते मुंबईत दाखल झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकार स्थापन करण्याचा जो आकडा आहे तो भाजपाला अजूनही गाठता येत नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये ते राज्यपालांकडे कुठला संदेश घेऊन जात आहेत याकडे आता भाजपच्या या एकूण संदेशाकडे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस असेल या तिघांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ज्यावेळी सर्व भाजपचे नेते हे जेव्हा राज्यपालांना भेटायला जातील त्यावेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची जी भेट आहे ती सिल्व्हर ओक या निवासस्थानी सुरू आहे. नक्की, पण प्रफुल्ल शक्यता काय वर्तवशील? कारण शरद पवारांनी याआधी एकदा नव्हे अनेकदा स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला कौल विरोधात बसण्याचा आहे, आम्ही विरोधातच बसणार. काँग्रेसही तेच म्हणतं, हायकमांड सुद्धा नाराज आहे शिवसेनेसोबत जायला किंवा शिवसेनेला पाठिंबा द्यायला. मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या शक्यतांविषयी तुम्ही मग काय शक्यता वर्तवाल? सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे की आम्हाला विरोधामध्ये बसण्याचा कौल दिलेला आहे, पण त्यांचा पुढचा संदर्भ हा देखील आहे. भाजप शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत आहे, त्यांनी सरकार स्थापन करावं आणि सरकार स्थापन होत नसेल तर त्यानंतर पुढची भूमिका आम्ही ठरवू हे राष्ट्रवादीनं पहिल्या दिवसापासून या ठिकाणी सांगितलं आहे. त्यामुळे आता भाजपने जर त्यांची भूमिका या ठिकाणी राज्यपालांना सांगितली त्यानंतर सत्तेची जुळवाजुळव करण्यासाठी शिवसेनाला पाठिंबा द्यायचा का, शिवसेनेला जर राज्यपालांनी निमंत्रण दिलं सत्ता स्थापनेचं त्यावेळी त्यांना पत्र द्यायचं का, या सगळ्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा होईल. नक्की प्रफुल्ल, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. खरं तर भाजपने असं स्पष्ट केलं की आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही, तर शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी बोलवलं जाईल. पण शिवसेना मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन करणार का, हाही प्रश्न आहे. आणि त्यांच्या म्हणजे शिवसेनेसाठी, शिवसेनेच्या प्रतिमेसाठी हे कितपत योग्य अयोग्य अशाही चर्चा मग नंतर व्हायला लागतील. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी सुद्धा हा बैठकांचा सत्र आपण बघतोय. सध्या राज्यात शिवसेना भाजपमध्ये सत्ता संघर्ष अधिक वाढल्याचं बघायला मिळतंय. राज्यपाल यांनी भाजपला सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं, त्यामुळे राजकीय वातावरण तापलं होतं. सध्या शिवसेनेच्या आमदारांना मड इथल्या द रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवलं गेलं. अजूनही सगळे आमदार मड इथल्या द रिट्रीट हॉटेलमध्येच आहेत.
काल रात्रीपासून आदित्य ठाकरेही तिथे तळ ठोकून आहेत. आदेश बांदेकर, मिलिंद नार्वेकर सुद्धा तिथेच आहेत आणि आमदारांच्या भेटीसाठी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे सुद्धा द रिट्रीटमध्ये पोहोचले. साधारणपणे 1.5 ते त्यानंतरचे 2 तास आमदारांची सगळ्यांची भेट घेतली उद्धव ठाकरेंनी. रश्मी ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत होत्या आणि संध्याकाळी भाजपने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख पुन्हा एकदा बैठक घेतील असं कळतं आहे. राज्यातले जवळजवळ सगळे आमदार तिथे आलेले आहेत. पक्षप्रमुखांनी तिथे येऊन त्यांना मार्गदर्शन करावं अशी त्यांची अपेक्षा असते. राज्यातल्या एकंदर स्थितीविषयी पक्षप्रमुखांच्या काय भूमिका आहेत हे जाणून घेणं आमदारांचं एक कर्तव्य असतं की बाबा आपल्या प्रमुखांचं यापुढली भूमिका काय आहे. आणि उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे आम्ही सगळे तिथे जाऊन येऊन आहोत. शेवटी आमदार आमचे आहेत, आमच्या कुटुंबाचे घटक आहेत. दरम्यान काँग्रेस हा काही राज्याचा दुश्मन नाही असं शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत सकाळी म्हणाले. काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत असा दावा सुद्धा त्यांनी केला. राज्यातली अस्थिरता संपावी अशीच शिवसेनेची भूमिका असल्याचं ते म्हणाले. भाजपला सत्ता स्थापनेकरता आमंत्रण देण्यात आल्याचं त्यांनी स्वागत केलं. भाजपनं निकालानंतरच खरं तर 24 तासात जाऊन सत्ता स्थापन करायला हवी होती, तसा दावा करायला हवा होता असा टोला सुद्धा ते लावायला विसरले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे चांगले नेते होते आणि आहेत असं राऊत म्हणाले. त्यामुळे खरं तर राऊतांच्या काँग्रेसबद्दलच्या काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलच्या काय विधानांमुळे राजकीय चर्चा सकाळीच सुरू झाल्या. राज्यपाल महोदयांनी पुढाकार घेऊन जो सगळ्यात मोठा पक्ष निवडून आलेला आहे, ज्यांचे स्वतःचे 105 आमदार आहेत, त्यांना तात्काळ सत्ता स्थापनेसाठी बोलवायला हवं. कारण खरं तर अशी एक या देशातल्या राजकारणामध्ये पद्धत आहे. जो सगळ्यात मोठा पक्ष असतो तो स्वतःच जाऊन दावा करतो. आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सत्ताधारी पक्ष आहे, त्याने थांबण्याची गरज नव्हती. खरं म्हणजे त्याने पुढल्या 24 तासात जाऊन दावा करायला हवा होता. पण ते का थांबले मला माहीत नाही, आम्हाला माहीत नाही. अनेक राज्यात त्यांनी दावा केलाय बहुमत नसताना सुद्धा, पूर्ण बहुमत नसताना सुद्धा. तर राज्यपालांच्या या भूमिकेचं आम्ही स्वागत केलेलं आहे. मला असं वाटत नाही की महाराष्ट्राच्या या वेळच्या राजकारणामध्ये फाटाफूट केली जाईल. काँग्रेसचे आमदार फुटतील असं मला वाटत नाही. किती अफवा सोडल्या बरं का, अफवांच्या पुड्या किती सोडल्या तरी फुटणार नाही. कोणी फुटत नाही. तुमच्या डोक्यातून हे जे गेल्या काही वर्षापासून जो भ्रम निर्माण केला, आम्ही कोणालाही फोडू शकतो, आम्ही कोणाला विकत घेऊ शकतो, किंबहुना आम्ही बहुमत विकत घेऊ शकतो, हे जे चित्र गेल्या काही वर्षात निर्माण झालं होतं या देशात आणि राज्यामध्ये, त्या भ्रमाचा भोपळा आता फुटलेला आहे. तुम्ही कोणाला विकत घेऊ शकत नाही. तो काळ संपलेला आहे. सगळे आपापल्या विचाराशी, आपल्या भूमिकांशी प्रामाणिक राहतील आणि आहेत. आणि हे सगळे प्रयत्न करून थकल्यावरच आता सगळे शांत झाले. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा का राज्याचे दुश्मन नाही आहे, एक लक्षात घ्या. आमचे राजकीय मतभेद असू शकतात काही विषयांवरती, काही विषयांवर मतभेद सगळ्यांचे असतात, बीजेपीशी सुद्धा आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचं हित याच्याविषयी ते कोणी राज्यात तडजोड केली असं मला वाटत नाही. खरं म्हणजे बेळगाव कारवारच्या सीमा प्रश्नावर काँग्रेसमधले नेते, राष्ट्रवादी काँग्रेसमधले आजचे नेते आणि आम्ही सुद्धा ज्या तडफेनं आजही बोलतो, ती तडफ भारतीय जनता पक्षानं दाखवावी. कर्नाटकातल्या आणि महाराष्ट्रात आमची भूमिका काय, आमचे मतभेद आहेत तिथे. त्याच्यामुळे काँग्रेस पक्षानं जरी भूमिका घेतली असेल राज्यात स्थिर सरकार येण्यासंदर्भात, तर मला असं वाटतं की राज्याची जनता त्यांच्या भूमिकेचं स्वागत करेल. भाजपची दुसरी कोर कमिटीची बैठक सुरू आहे. काही क्षणात ती संपेल अशी माहिती मिळते आहे आणि त्यानंतर या बातमीचे सगळे अपडेट्स आपण घेऊया. आत्ता एक छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
संध्याकाळच्या 5च्या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. जयपूरमध्ये काँग्रेसचं बैठकांचं सत्र सुरू आहे आणि बैठकीत शिवसेनेला बाहेरून पाठिंबा द्यायचा का याबाबत विचार सुरू होता. तर काँग्रेसचे आमदार सगळे आग्रही आहेत की शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिला पाहिजे, पण याबाबत निर्णय घेण्याचा चेंडू हायकमांडच्या कोर्टात आहे. शिवसेनेला पाठिंब्याच्या मुद्द्यावर अद्याप सुद्धा हायकमांडकडून कुठलंही उत्तर आलेलं नाही. इनफॅक्ट हायकमांड मौनातच आहे की शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का नाही याबाबत. दरम्यान आघाडी सरकार स्थापन करताना शिवसेनेसोबत जाणं किंवा शिवसेनेला पाठिंबा देणं घातक असल्याचं संजय निरुपम यांनी म्हटलेलं आहे. उस न्योते को पूरी नम्रता से ठुकरा देने में राजनीतिक हित है हमारा, क्योंकि कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस की कोई भी सरकार जो बनाने की बात आ रही है वो महज कल्पना है. अगर इस कल्पना को यथार्थ में परिवर्तित करना है तो बगैर शिवसेना के सहयोग के नहीं हो पाएगा, और शिवसेना का सहयोग लेना कांग्रेस के लिए घातक होगा. और इसलिए मेरा आग्रह है कि शिवसेना के साथ किसी भी प्रकार का राजनीतिक प्रयोग नहीं होना चाहिए. शिवसेना के साथ किसी भी प्रकार से सत्ता स्थापित करने का जो मोह है, जो लोभ है, उसको त्याग देने में ही भलाई है, क्योंकि क्षणिक तौर पर तो फायदा दिख रहा है, लेकिन लॉन्ग टर्म में कांग्रेस को भारी नुकसान हो सकता है अगर हम शिवसेना के साथ आगे बढ़े तो. एका बाजूला मुंबईतल्या सिल्व्हर ओक या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी प्रफुल्ल पटेल पोहोचले. त्यांच्यात बैठक सुरू आहे. तर सकाळी नवाब मलिक यांना या सगळ्या विषय विचारला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं बघा. भाजपच्या विरोधात आम्ही मतदान करू हे तर स्पष्टच आहे, पण भाजप सरकार बनवू शकलं नाही तर राज्याला सक्षम सरकार देण्याकरता आम्ही विचार करतोय असं नवाब मलिक म्हणाले. भारतीय जनता पक्षाने जर निर्णय घेतला, सत्ता स्थापनेबाबत शपथ घेतली, विधिमंडळामध्ये बहुमत सिद्ध करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या विरोधी मतदान करणार आहे आणि निश्चित रूपाने पटल्यावर सरकार पडल्यानंतर पर्यायी सरकार निर्माण करण्याबाबत त्यावेळी निर्णय घेऊ. 12 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. राजकीय परिस्थितीवर चर्चा होईल आणि पुढे काय भूमिका स्वीकारायची त्या बाबतीत 12 तारखेला आमच्या पक्षाचा निर्णय होणार आहे. तर राज्यात मुख्यमंत्रीपदावरून सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असं ठणकावून सांगणाऱ्या शिवसेनेतच मुख्यमंत्री कोण व्हावा यावरून 2 मतप्रवाह बघायला मिळाले. मातोश्री बाहेरच 2 वेगवेगळी पोस्टर्स लावलेली होती आणि त्याकडे अर्थातच लक्ष वेधलं गेलं. एकीकडे आदित्य ठाकरेंचा फोटो होता तर तिथेच दुसऱ्या पोस्टरवर उद्धव ठाकरेंचा सुद्धा फोटो लावण्यात आलेला होता. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल असं शिवसेनेच्या वतीनं वारंवार सांगितलं जात असलं तरीही ती व्यक्ती नेमकी कोण असेल हे मात्र अजून सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे आपण बघतो आहे की या ठिकाणी अगदी कलानगरमध्ये मातोश्रीच्या समोर च्या चौकामध्ये या पद्धतीचं पोस्टर लागण्यात आलेलं आहे, जिथं दिसतं आहे की माझा आमदार माझा मुख्यमंत्री असं म्हणत आदित्य ठाकरे यांचं पोस्टर लावण्यात आलंय. पण अवघ्या काही पावलांवर आणखी एक पोस्टर शिवसैनिकांच्या वतीनं लावण्यात आलंय, ज्या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी महाराष्ट्राची इच्छा आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठे शिवसैनिकांमध्ये संभ्रम दिसून येतो आहे की नेमकं शिवसेनेच्या वतीनं कोण मुख्यमंत्री असेल याबद्दल त्यांना खात्री नसल्यामुळे अशी वेगवेगळ्या पद्धतीचे 2 पोस्टर लावण्यात आलेली आहे. दुसऱ्या पोस्टरकडे पण आपण जाणार आहोत. ते पोस्टर अगदी त्या चौकामध्ये लावण्यात आलंय. चला त्या पोस्टरवर काय म्हटलंय ते आपण बघूया. या पोस्टरपासून अवघ्या काही पावलांवर माझ्या मागच्या बाजूला आणखी एक पोस्टर तुम्ही बघू शकताय, ज्या पोस्टरवर उद्धव ठाकरे यांचं चित्र लावण्यात आलं आहे आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही शिवसैनिकांची इच्छा आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होणे ही महाराष्ट्राची गरज आहे. आपला शिवसैनिक असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. कुठे ना कुठे एकीकडे आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे अशी शिवसैनिकांची इच्छा आहे, तर दुसरीकडे या ठिकाणी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे
करावे अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. असे 2 वेगवेगळे पोस्टर जे आहे ते अगदी मातोश्रीच्या बाहेरच्या चौकामध्ये लावण्यात आलेले आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. परंतु जर आपण आत्ताची जर वेळ बघितली तर या वेळेला सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण जे आहे ते मात्र भाजपला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठे भविष्यात ही समीकरणं बदलू शकतात का याचं हे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुन्हा एका ब्रेकसाठी आपण इथे थांबणार आहोत. मात्र ब्रेकवर जाताना ताजी माहिती आणि महत्त्वाची माहिती हीच की काही क्षणामध्ये भाजपची कोर कमिटीची दुसरी बैठक संपेल आणि त्यानंतर आपल्याला भाजपची भूमिका काय ते स्पष्ट होऊ शकणार आहे. त्या बातमीवर आपलं लक्ष असेल. एका छोट्या ब्रेकसाठी आधी थांबतो. पालघर जिल्ह्यामध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोमटा इथल्या कोटुंबी नदीजवळ टँकर उलटला. या टँकरमधील रसायन बाहेर पडलं, त्यामुळे नदीतल्या पाण्यावर मोठा फेस तयार झाला होता. नेमकं या टँकरमध्ये कोणतं रसायन होतं हे स्पष्ट झालेलं नाही. रसायनामुळे अनेक मासे मरून पडलेले आहेत. प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. तर पुढची बातमी, खेडमधील कोंडिवली या गावात पारंपरिक पद्धतीनं तुळशी विवाह संपन्न झाला. यावेळी अक्षता म्हणून तांदूळाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आला. पावसामुळे भातशेतीच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तांदूळ बचतीचा संदेश या माध्यमातून दिला गेला. पारंपरिक पद्धतीनं रत्नागिरी जिल्ह्यात भातशेती केली जाते. त्यानंतर वर्षभर हे तांदूळ उदरनिर्वाहासाठी वापरलं जातं. यावेळेला मात्र परिस्थिती विदारक असल्या कारणाने हा निर्णय घेतला गेला. कोकणामध्ये एवढा पाऊस झालेला आहे की पावसामुळे सर्व शेतकऱ्यांची वाट लागलेली आहे. शेतीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. शेतामध्ये सगळे शेती कुसून गेलेली आहे. त्याच्यामुळे भाताचं उत्पन्नावर जगणारे हे शेतकरी ह्या वर्षी खूप हलावी झालेले आहेत. तरी कुठेतरी हे व्हावं म्हणून आम्ही ह्या टायमाला असं ठरवलं की कुठे तांदळाचा गैरवापर करू नये, तांदूळ वाया जाऊ नये म्हणून फुलांचा अक्षता म्हणून वापर केलेला आहे. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना कुठे 4 दाणे शिल्लक राहतील ते कुठेतरी जाणं उपयोगी पडते. तुळशी विवाह झाल्यानंतर हिंदू धर्मामध्ये लग्न सराई चालू होते. परंतु ह्या वेळेला आम्ही जो हा उपक्रम योजलेला आहे ह्याचं कारण शेतीची फार नुकसान झाली. शेतीचं उत्पन्न शेतकऱ्याला 5% ही मिळालं नाही. मग ह्या वेळेला आम्ही काय करावं म्हणून असा आम्ही एक तो विचार केला की ह्या वेळेला तांदळाच्या ऐवजी आम्ही फुलाचा हा उपक्रम योजलेला आहे. या बातमीसह या बुलेटिनमध्ये आत्ता इथेच थांबणार आहोत. मात्र अर्थातच आपलं लक्ष असेल राजकीय घडामोडी आज दिवसभरात काय घडतात. सगळ्यात महत्त्वाचं, भाजप आपली भूमिका काय